दररोज रात्री 12 वाजता त्या जुन्या विहिरीतून आवाज यायचा. पण सत्य समोर आलं तेव्हा सगळे हादरले. मित्रांनो, प्रत्येक रहस्यामागे भूतच असतं असं नाहीये. कधी-कधी सत्य कल्पनेपेक्षाही जास्त धक्कादायक असतं. आजची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. एका गावाच्या बाहेर 200 वर्षाची एक जुनी विहीर होती. सूर्य मावळल्यानंतर त्या रस्त्याने कोणीही जात नसे. कारण त्या गावात अशी अफवा होती की रोज रात्री 12 वाजता त्या विहिरीतून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. अनेकांनी तो आवाज ऐकल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही जाण्याची हिम्मत करत नव्हतं. एक दिवस आदित्य नावाचा पत्रकार या रहस्याचा शोध घेण्यासाठी त्या गावात आला. रात्री 12 वाजता तो कॅमेरा घेऊन विहिरीजवळ लपून बसला. काही वेळातच त्यालाही रडण्याचा आवाज ऐकू आला. पण तो घाबरला नाही. त्याने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला. आत पाणी नव्हतं, पण एक अरुंद बोगदा दिसत होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांसोबत त्या बोगद्याचा शोध घेतला. आत गेल्यावरती सगळे थक्क झाले. तो बोगदा थेट गावाबाहेरच्या एका जुन्या गोदामापर्यंत जात होता. अनेक वर्षांपासून काही तस्कर त्या बोगद्याचा वापर करत होते. लोक घाबरून तिकडे येऊ नये म्हणून त्यांनी स्पीकर लावून दररोज रात्री रडण्याचा आवाज वाजविण्याची योजना केली होती. पोलिसांनी संपूर्ण टोळीला अटक केली. गावकऱ्यांना समजलं की त्यांनी वर्षानुवर्षे ज्या गोष्टीला भूत समजलं ते खरं तर गुन्हेगारांचं कारस्थान होतं. आदित्य म्हणाला, भीतीपेक्षा सत्य शोधण्याचं धैर्य मोठं असतं. त्या दिवसानंतर गावातील मुलांनी त्या विहिरीजवळ एक फलक लावला. अफवांवरती नाही, सत्यावरती विश्वास ठेवा. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण भेटते की प्रत्येक रहस्यामागे अलौकिक कारण असतंच असं नाहीये. अनेकदा सत्य हे आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळं आणि वास्तववादी असतं. अफवांवरती विश्वास ठेवण्याऐवजी सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. तर मंडळींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे मी नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी रोज घेऊन येत राहील. पण त्याआधी तुम्हाला स्वप्नाली स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर जा आणि लवकर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.